नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। मी कमलेश गुंजाळ। मित्रांनो, आज आपल्या तालुक्यातील लिंपणगाव हा नवीनच बाजार चालू होतोय, पण सुरुवातीला हा भाजी मार्केट भरवला आहे, त्यानंतर जनावरांचा होऊ शकतो बाजाराच्या परिस्थितीनुसार। तर आमच्या गावचे काही कार्यकर्ते आहेत की त्यांनी बाजार भरवण्यासाठी प्रयत्न केलाय, त्यामध्ये आमच्या तालुक्याचे आमदार विकीदादा पाचपुते तसेच प्रताप भैया यांचं सुद्धा खूप सहकार्य लाभलेलं आहे। पप्पू शेट कल्पना दिली, पप्पू शेट कमांडगावच्या सरपंच दिलेली विपुल फोडणार नमस्कार मित्रांनो, हे आमच्या गावचे चेअरमन यांनी सकाळीच भावानी केली बाजारामध्ये। काय खातात पहा, अशा पद्धतीने शेव चालू आहे। आणि आमच्या गावचे सरपंच हा हे सरपंचाचं उद्घाटन केलंय, म्हणजे बाजारचं उद्घाटन सरपंचांना शेव चारून केले। तसेच मित्रांनो, आमच्या गावचे हे तरुण मुलं तसेच गावचे कार्यकर्ते, यात्रा कमिटी, बाजार कमिटी अशा सर्व मित्रमंडळींनी मिळून हा बाजार भरवलेला आहे। त्यात सगळ्यात जास्त श्रेय जात आमच्या तालुक्याचे आमदार विकीदादा पाचपुते यांचे 80% कार्यकर्ते आहेत बाजार भरवायला। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या अशा पद्धतीचा नवीन बाजार भरवायचा असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता। सगळे श्रेय हे समोर उभा आहेत हे सर्वांना जाते आणि बाजारात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना, तर प्रत्येक दुकानदाराचा आज सत्कार होणार आहे, बरोबर आबा? नवीन बऱ्याच दिवसापासून लिंपणगाव सगळ्यात मोठं गाव आहे। तसा कारखाना बी लिंपणगावच्या हद्दीमध्ये आहे, पण कारखान्यावर रेल्वे गेट असल्यामुळं जाण्या येण्यामुळं त्रास होत होता। आणि लिंपणगावच्या वाड्या वस्त्या बरेच मोठ्या आहेत, लोकांना जायला यायला लिंपणगाव सगळ्यात मध्यस्थी चांगलं होतं। त्याच्या लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला की लिंपणगावला बाजार भरवायचा। मग वार कोणचा घ्यायचा असं सगळ्यांचं एकमत करून रविवार ठरला आणि बाजारला सगळ्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, त्याच्यामुळं हा आज रविवारचा उद्घाटन होत आहे। नमस्कार। नमस्कार। बाजाराची संकल्पना कशी आहे? नाही, कल्पना बडे साहेब पुढे या ना, पुढे या, कल्पना पुढे। एकदम चांगली। ही कल्पना आधीच व्हायला पाहिजे होती, हा पण आता हे कोकाटे आणि ग्रामपंचायत सगळं सुद्धा सरपंच यांनी जे आज हा बाजार त्यांचं पहिले त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद। आणि विशेष करून मी तर बाजारात श्रीगोंदा आणि काष्टीला जात होतो, पण आता मी घरच्यांना सुद्धा सांगितलंय की आता आपल्या गावात बाजार भरतोय, भाजीपाला हा आपल्या गावकडे आपल्या गावातच घेतला पाहिजे, जेणेकरून लिंपणगावचा विकास होईल आणि उत्पन्नात त्याची भर होईल। इथून पुढे गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपला भाजीपाला जे घ्यायचा असेल तर आपल्या गावातच घ्या, असे मी गावकऱ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गावच्या ग्रामपंचायत सर्व सदस्यांचं, सरपंचांचं, उपसरपंचांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, कारण की ही जी कल्पना ही गावाच्या विकास देणारी कल्पना आहे, पण भविष्यात बी ही वाढ होणार आहे, कारण रेल्वे गेट असल्यामुळे डबल रेल्वे रूळ झालाय, त्याच्यामुळे गाड्या थांबल्या की एक तास गेटला ग्रामस्थांना तिथं अडचण यायची, पण आता गावात झाल्यामुळे आता इकडल्या लोकांची अडचण गेलेली, तिला चांगली संकल्पना आहे। त्याच्यामुळे मी परत एकदा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचं आणि गावातल्या तरुण मंडळांचं मी अभिनंदन करतो। लिंपणगाव गावकऱ्यांच्या वतीने व लिंपणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सर्व आजी माजी सरपंच, सर्व गावातले कार्यकर्ते यांच्या वतीने रविवारी हा आठवडे बाजार लिंपणगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। आणि या बाजाराचं सर्व असणारं जे श्रेय आहे ते सर्व वाड्या वस्तीतील सर्व ग्रामस्थांनी
या लिंपणगावच्या आठवड्या बाजारासाठी सहकार्य करावं. सरपंच आल्यात, श्रीगोंदा कारखाने डायरेक्टर आल्यात, आपले अशोक नाना आल्यात, हे आमचे दत्ता ते 2-3 हजाराचा बाजार घेणार आहे. वकिलाच्या सल्ल्याने ठरवू करून मित्रांनो हे सगळे बाजार करणार आहेत गावचे सदस्य आणि इतर ठिकाणी बाजारला गेले नाही, गेले आठवडाभर झालं प्रतीक्षा करतात आपल्या गावचा बाजार कसा भरेल. आणि हे जनावरांचे डॉक्टर दत्ता साहेब, तुम्ही जनावरांचा बाजार कधी भरवणार आहे? नमस्कार, मी दत्तात्रय गायकवाड. मी लिंपणगाव ग्रामपंचायतच्या वतीने आलेल्या पाहुण्यांपैकी मडेवडगावचे विद्यमान सरपंच श्री प्रमोद शेठ शिंदे, नागोडे कारखान्याचे संचालक विठ्ठल बापू जंगले, अशोक नाना रोडे, काकासाहेब रोडे, समस्त ग्रामस्थ यांचं मी प्रथमतः लिंपणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. आणि या गावामध्ये गावच्या ग्रामपंचायत बॉडीने जे नियोजन करून बाजार भरवण्याचा प्रयत्न केला आणि हा यशस्वी झाला, तर त्याच्यासाठी गावाचं आणि ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी, सदस्य, सरपंच यांचं मोठं योगदान आहे. आणि याच्यामध्ये जे आता लोकांची जर मागणी होतच असेल किंवा समजा जनावरांचा, गुरांचा बाजार भरवण्याचा, तर बॉडी पुढचं नियोजन करून त्याच्यात योग्य ते मार्गदर्शन घेऊन जागा उपलब्ध करून भरवण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी थांबतो. आमचे मिळून मयूर शेठ बाजारात आलेत. मयूर शेठ, कसा वाटतंय बाजार? एक नंबर भारी वाटतं, एकदम आनंद झाला. पहिल्यांदाच लिंपणगावच्या पंचक्रोशीत इतका मोठा इतिहास झाला की गावात आज बाजार भरला. गावातली नेहमी लोक बाहेर जायची, म्हणजे श्रीगोंदा असन, काष्टी असन, कारखाना असेल, पण आज गावातल्या लोकांना खूप आनंद झाला की गावात बाजार भरला. ज्या महिला, वृद्ध महिला लांब पायपीट करीत जायत होत्या, रिक्षाने जायच्या, इष्टीने जायच्या, त्यांचा आज खूप त्यांना आनंद झालेला आहे गावात बाजार भरल्यामुळे. पण ते यांचं इट भट्टीचं लेबरचा किती फायदा झाला? आपल्या गावचा बाजार चालू झाला ना, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना? सन्मान आहे. काटापूजन करून बाजाराचं उद्घाटन चालू केलेलं आहे. त्याला ग्रामपंचायतचं आणि सरपंच, उपसरपंचाचं हार्दिक स्वागत. गावाला बाजाराची गरज आहे आणि शेतकऱ्यांकरता आणि सर्व व्यापाऱ्यांकरता एक चांगली संधी निर्माण करून दिली. त्याच्याबद्दल ग्रामपंचायतचं सर्व सरपंच आणि त्याच्या सदस्यांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन. विनंती की दर रविवारी या, एक आम्हाला 4-5 महिने सहकार्य करा. एक वर्षभर सवलत एक द्या. वर्षभर तुम्हाला टॅक्स माफ. हे मडेवाडगावचे सरपंच आहेत पप्पू शेठ शिंदे आणि डायरेक्ट गावच्या बाजारची संकल्पना कशी आहे? सरपंचाने बाजार भरवा असं सुचवलं होतं आणि त्यांनी ते प्रयत्नात आणलं, त्यात तुम्ही काय म्हणताय? चांगली गोष्ट आहे, त्यांनी बाजार सुचवला आणि त्यांनी अंमलात आणली. गावाचा विकास होतो, दळणवळण वाढतं, गावाचा विकास होतो, दळणवळण वाढतं आणि गाव चांगलं सुजलाम सुफलाम होतं. आता पप्पू शेठ यांचा शुक्रवारचा बाजार असतो, त्यांची इच्छा होती की तुमच्या सुद्धा गावचा बाजार असा. पप्पू शेठ, तुम्हाला काय वाटतं? बाजार भरण्याच्या मागे एकच हेतू असतो की आपल्या गावात आर्थिक उलाढाल होऊन आपलं गाव कसं त्या दृष्टीने पुढे जावं लागेल आणि त्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून आपण आणि जे आपले दुकानदार गावात येतात त्यांना सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज असते. त्यांना पुढे त्रास नाही होणार ही गावकऱ्यांची जबाबदारी आहे आणि सर्व गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे अशी विनंती करतो. आज लिंपणगाव या ठिकाणी, तसं तर लिंपणगाव नॅशनल हायवे क्रमांक 548D मध्ये अगदी रोडवर आलेलं हे गाव आहे आणि गावामध्ये हायवेमुळे जे दळणवळण वाढलं आणि गावाच्या भोवती बागायती क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बाजार व्हावा, आठवडे बाजार चालू व्हावा अशी सरपंच आणि सर्व बळीची इच्छा होती. बाजाराचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन होत असताना या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपला जो शेतमाल असेल, भाजीपाला असेल या ठिकाणी विकण्यास यावा आणि व्यापारी मंडळींना सुद्धा विनंती आहे की आपण इथं आणलेल्या शेतकऱ्यांचा माल आपण या ठिकाणी घेऊन दुसऱ्याकडे आपण ते पाठवू शकता. खरं तर श्रीगोंदा फॅक्टरीचं दळणवळण या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी एक फार मोठी उलाढाल होऊ शकते भविष्यामध्ये आणि सरपंच सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं मी या ठिकाणी आश्वस्त करतो की येणाऱ्या व्यापाऱ्यांना
कसलीही फसवणूक होणार नाही सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो, सर्व व्यापाऱ्यांचं स्वागत करतो, आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो, आलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांचं इथं कसलीच अडचण येणार नाही त्याची दखल ग्रामपंचायत घेईल. मित्रांनो, लिंपणगाव परिसरातील आठवडे बाजार चालू झाला आहे, तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ पहिला बाजार कसा आहे आणि त्याचा रिस्पॉन्स कसा आहे. नमस्कार. नमस्कार. कोणता व्यवसाय आहे आपला? ज्वारी धान्य. पाहताय मित्रांनो, धान्य मार्केट सुद्धा भरले आहे लिंपणगावामध्ये. शेतकऱ्यांना कोणाला धान्य खरेदी करायचं असेल तर लिंपणगावमध्ये उपलब्ध आहे. कसा वाटला आजचा बाजार पाहिलाच? चांगला आहे, चांगला. आनंद झाला. आनंद. आपला लिंपणगावचा बाजार भरलाय आणि लिंपणगावच्या बाजारामध्ये बेकरी आयटम सुद्धा आलेले आहेत, तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडे कसा आहे बाजार. मालक, आजचा बाजार कसा वाटला तुम्हाला? एकच नंबर, इतर बाजाराच्या तुलनेत एकच नंबर. सुट्टीच्या एकदम चांगली दिली, गावकऱ्यांनी मदत केली, हो, प्रोत्साहन दिलं बाजारासाठी. दिलं. पाहता मालक, आज गावकऱ्यांनी तुम्हाला लुटलं नाही ना? नाही ना? तुमच्या मन खुशीन दिले त्यांना. मित्रांनो, पाहताय यांनी आज आपल्या गावाचा बाजार भरलाय आणि हे गावचे सुपुत्र असल्यामुळे यांनी पाहताय व्यवस्थित बसून का पप्पू शेठ, काही लागलं तर मागून घ्या, मागून घ्या. काय खायला काय किलो मित्रांनो, सरपंचाची आई आहे, आज बाजारात खरेदी चालली त्यांची. पाहताय गावच्या सरपंचांचा बाजार चालू झालाय आज. घ्या घ्या घ्या. आज जोडीने बाजार करायला किती मोठा योग आलाय तुम्हाला सुद्धा. हा, पाहताय मित्रांनो, सरपंच आहेत आणि आपले प्रदीप शेठ यांच्या मातोश्री आणि वडील हे बाजार करायला आलेले इथं. मामा, ओ मामा, कुठे आले तुम्ही? बांबुरा प्रसिद्ध भेळ आहे तुमची. मित्रांनो, सिद्धटेक परिसरातील बांबुरा या ठिकाणी ही भेळ आहे प्रसिद्ध. आपल्या लिंपणगाव परिसरात आलेली आणि कोणाला खायची असेल तर तुम्ही आनंद घेऊ शकता. आपल्या गावचे यात्रा कमिटी, तसे बाजार कमिटी आणि ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, सरपंच, उपसरपंच सर्व भेळ खाण्याचा आनंद घेतात पहा बाजारामध्ये. अशा पद्धतीने आनंद चालू आहे बाजारामध्ये. एन्जॉय करताय ना पप्पू शेठ? किती दिवस झालं बाजारामध्ये असं बसून खाल्लं, आठवतंय का? वाटाणा अर्धा किलो द्या. फ्लावर दे ना. बोल ना, किती आहे एक गट्टू? कितीला आहे? 20 ला अर्धा. अरे लिंपणगाव 1 किलो द्या. 1 किलो देऊ? 1 किलो द्या. हा बाजारातच आहे, हा बाजारातच आहे. नाही, पेरू नाही विकत. काटा नाही ना मारत? नाही, काटा मारायला इलेक्ट्रिक आहे आपल्याकडे. 1.25 किलो दिलाय बस का. काट्याचं अंकुरचं वांग आहे. सगळ्यांकडून थोडं थोडं घ्यावं लागेल ना, का सगळं तुमचंच घ्यायचं एकट्याचं? नाही, आमचं ना काय, आपल्या गावचा बाजार भरलाय म्हणलं सगळ्यांना द्यावं लागेल. साऱ्यांकडून घेतलं पाहिजे ना. किती झालं? जिओ ऑरिजिन येतो. हा, मग आम्ही म्हणलं की त्यांना जिओ ऑरिजिन येतो. किती झाले पैसे? बर, 60 आणि 40, 100 याचे 30, 130 आणि वाटाणा अर्धा ते 40, 170 आणि हे 40, 210. 200 रुपये दे त्यांना. 10 रुपये आपण सोडून दिले डिस्काउंट त्यांना. मित्रांनो, पाहत आहे या मावशी बाजारात आल्यात. मावशी, भवानी झाली का? मावशी, भवानी झाली का? नाही ना झाली. नाही झाली. काय आहे तुमच्याकडे? कोबी, फुलवर, अजून टमाटा, वाल, लसूण. आम्हाला वालाची शेंगा द्या, भवानी करतो. कशी आहे? 20 ला पावशेर, 30 अर्धा. हा, द्या अर्धा किलो. आणि मित्रांनो, हे पाहताय ग्रामपंचायतचे काय कर्मचारी आहेत, आज त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आणि आपण हे आजींची भवानी केलेली आहे. आजींची भवानी केली आपण. भवानी झाली का मामा? होईन ना आता. होईन का? झालीच म्हणायचं आता. झाली होय. पाहताय मित्रांनो, यांची भवानी नाही झाली, आपण भवानी करतोय. भवानी आम्हाला भेंडी आहे ना, पावशेर द्या.
त्याच्याकडे बघून बोलायचं फक्त बाकी. लसूण कसं आहे म्हणले? 70 रुपये पावशेर. 70 रुपये पावशेर आहे का? ते आम्हाला पावशेर कमी होईल का? मित्रांनो, ही शेतकऱ्यांच्या वस्तूची जशी इतर लोक कसे करतात कमी, तर शेतकरी काट्यामध्ये जास्त देत असतात. हे कधी पण ध्यानात धरा. बाजारातील आपली आजची खरेदी भरपूर प्रमाणात झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो पाहता यांची सुद्धा भावने आपण केली. आठवणीत राहीन आता हा क्षण आपल्याला. पहिला बाजार आहे हे सरपंचाचा, तिकडे बाजार चालू आहे आणि इकडे आपला बाजार चालू आहे. मामा काय आहे तुमच्याकडे आज? आज गाजर आहे, टमाटा, वांग. भावानी झाली का? हा झालेत काय भावानी? काय झाली का भावानी? मग तुमच्याकडून नाही घेतलं तरी चालेल ना? आम्ही घ्या ना काहीतरी एखादी वस्तू न्या ना. असं आहे, आम्ही काय सगळंच घेतले. आता मग गाजर घ्यावं लागते आम्हाला. गाजर न्या. गाजर द्या पावशेर. कशी पावशेर आहेत? हा पाहताय मित्रांनो, आपण सुद्धा आज बाजारचा आनंद घेतलाय. तुम्हालाही बाजारचा आनंद घ्यायचा असेल लिंपण असे सर्व कडधान्य या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अजून दुकाने लावायचंच काम चालू आहे. हे किराणा दुकानाचे होलसेल. तुमच्याकडे तांदळाचे कोणते कोणते प्रकार आहेत? बासमती शाला आहे, बासमती आहे, स्वागत आहे, दचीप आहे, जोकर आहे, कोलम आहे, इंद्रायणी आहे, साधा तांदूळ आहे आपल्याकडे. तांदळाचे सुरुवातीचे दर कसे आहेत? काय म्हणले? सुरुवातीचे दर किती आहेत? कमीत कमी कितीला तांदूळ आहे? मी 60 रुपयापासून आहे, 40 50 रुपये, 60 आहे, 20 रुपये. 20 रुपयाने कोणता आहे? आपला साधा तांदूळ आहे. साधा तांदूळ आहे, कडेला तो हा. हा मित्रांनो, आपल्याला सुद्धा तांदूळ खरेदी करायचा आहे, तर आम्हाला बासमती द्या ना, 1 किलो द्या. किती वाला कसा आहे बासमती? 100 रुपये, 60 रुपये, 70 रुपये. 60 रुपये आणि 100 रुपये मध्ये काय फरक असतो दाखवा ना. हा ना, हा 100 रुपये, हा 60 रुपये. हा पूर्ण लांब का तांदूळ आहे, हा छोटा आहे. पाहता मित्रांनो, लांबीमध्ये फरक आहे. वासाला एकच सारखंच असेल ना? वासाला तो जास्त आहे, कमी आहे, आणि हा जरा जास्त आहे. 100 रुपयावाला खायला क्वालिटी. हा दुकानामध्ये कसा आहे? 120 आहे ना? हा 100, 110, 120 रुपये. हा द्या आम्हाला 1 किलो द्या. मित्रांनो, आज रविवार आहे, आम्ही बिर्याणी करणार आहे. आज बासमतीची बिर्याणी होती का? होती ना. नक्की हो, बिर्याणी खाल्ल्यावर सांगा तुम्ही. 1 नंबर तांदूळ आहे. मित्रांनो पाहताय, आजीच्या नशिबी सुद्धा फेटा आहे या लिंपणगावच्या बाजारामुळे. पाहताय आजी चला इकडे बघा. आजीच्या नशिबी सुद्धा फेटा आहे. आजी कसा वाटतोय बाजार? चांगला आहे, चांगला आहे का? जरा आजी जरा. लिंपणगाव गावाने स्वागत केलं तुमचं मस्त पैकी. ती सुद्धा कुरुमकर आजी आजपर्यंत कोणत्या बाजारात तुमचा असा सत्कार झालाय का? नाही नाही, लिंपणगावच्या बाजारात झालाय ना? आठवणीत राहील ना हा क्षण? हो हो, कायमस्वरूपी कायमस्वरूपी राहील. बात आहे मित्रांनो. आजी कधी फेटा बांधला होता का याच्या आधी? नाही नाही, पहिलाच आहे. आयुष्यभरात? आयुष्यात नाही. आयुष्यात नाही फेटा बांधला का? पाहताय मित्रांनो, आजींचा हा आनंद गगनात मावे नाही. लिंपणगावने तुमचं स्वागत केलं पहिल्या बाजारामुळे. पाहताय मित्रांनो, हे दुकानवाले स्टॉलवाले आहेत, सगळे एकत्र येऊन त्यांची अपेक्षा होते व्हिडिओ बनवा म्हणून. पाहताय कसे रांगेत उभा राहिले. मित्रांनो, हे आमच्या सरपंचांच्या आई आहेत, बाजारासंदर्भातील माहिती घेतात शेतकऱ्यांकडून. कसा वाटला आपला बाजार? छान आहे, छान आपला बाजार. छान आहे ना? सुरुवात चांगली झाली ना? चांगली झाली सुरुवात. धन्यवाद. चला आधी मला दुकानाला लावायला. आणि ही आमची बॉम्बलावाली आजी, हिचं आजीचं म्हणणं आहे की सगळ्यात एकत्र बाजार असावा, आम्हाला सुद्धा एकत्र ठेवा. पण बॉम्बलाचं असं कसं, सिद्धेश्वराचं मंदिर आहे आपल्या गावातील मुलं कसे भेळ खाण्याचा आनंद घेतात. सफर बाजाराची आपल्या गावचे यात्रा कमिटी, तसे बाजार कमिटी आणि ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, सरपंच, उपसरपंच सर्व भेळ खाण्याचा आनंद घेतात पहा बाजारामध्ये. अशा पद्धतीने आनंद चालू आहे बाजारामध्ये. एन्जॉय करताय ना पप्पू शेठ? किती दिवस झालं बाजारामध्ये असं बसून खाल्लं? आठवतंय का?
कसा वाटला बाजार? एकदम चांगला. तिथे जाणून घेतली. पाहताय यांच्याकडे अशा पद्धतीचं साहित्य उपलब्ध आहे. चहाचे कप, लाटणे, उलाटणे, पक्कड, चाळणी आणि स्टेशनरीचं साहित्य सुद्धा आहे. लोकांची अपेक्षा होती बा लिंपणगाव इथे बाजार भरावा. म्हणजे मला कळते असं बरेच सभांमध्ये मिटिंगांमध्ये असं बोललं जातं बा लिंपणगाव इथे आठवडे बाजार हा भरला जावा. पण काही कारणास्तव ते रखडले जायचे. पण आता बऱ्या पहिल्याच दिवसाचा एकदम भरभरून बाजार भरल्यामुळं सर्व लोक एकदम असे वातावरणाचा आनंदी आहे. चालू झालेला सरपंच आणि त्यांची सर्व कमिटी बॉडी सदस्य कमिटी त्यांनी हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यात तुम्ही ते सगळं जो शूटिंग करताय हे जगाला दाखवता की लिंपणगावचा बाजार कसा चाललाय हे महत्वाचं आहे सगळ्यात. की बाजार हा भरणारच आहे परंतु ते जगाला दाखवतात हे महत्वाचं आहे सगळ्यात. साहेब आम्ही सुद्धा बाजारला आलो. हे पहा आमची बाजारची पिशवी. आता आम्ही मिरची घेतली. आता बाकीचा पण बाजार घेणार आहोत. आम्ही सुद्धा घरच्यांना सांगितलं की आयुष्य बाजार आज 1000 रुपये देणार. मंडळी सुनबाई म्हटले आम्ही गावात बाजारला जाणार. इतर वेळेस मला जावं लागायचं बाजारला पण तो माझ्याकडनं व्यवहार संपलेला आहे. आता त्यांची ती घरी बाजारला जाणार आहे. म्हणजे आज तुमचा एन्जॉय करायचा दिवस आहे म्हणायचं. अगदी छान. लहानपण आलं का नाही परत एकदा? अगदी काय बेळ खाऊन लहानपण चाललंय. मित्रांनो हे पाहताय आमच्या गावचे सरपंच. बाजार चालू झालेला आहे. कोकाटे कुटुंबियाचा हा मोठा बाजार भरलाय म्हणायचं. गावचा म्हणलं कोकाटे कुटुंबातून म्हणायला हरकत नाही. आज पाहताय आणि आमचे बटाटे चालू आहेत. हे आमचे मित्र आहेत, वर्ग मित्र गटणे. 2 किलो बटाटे द्या आम्हाला. दादा बाजार काय पण आमचा नंबर आधी आहे तुमच्या. आमचा नंबर आधी काय नाही सगळ्यांना प्राधान्य. बघा आम्ही पुढे तुमच्या. नाही प्राधान्य फक्त लेडीजला दिलं. लेडीजला नाही चॅनल वाल्याला म्हणा. 1 किलो तरी मित्रांनो हे आमचे बटाटा कोणता आहे? दादा कसा वाटला बाजार आपला? अगदी छान वाटला. नवीन सुरुवात आहे. तुम्ही गेटच्या शेजारी राहताय तरी वैतागले का नाही? कशाबद्दल? पलीकडे जायला बाजारला? नाही ना लय रेल्वे गेटचा लय प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या गावच्या बाजारात आम्हाला चांगला वाटतं. चांगला वाटतं. टमाटी नाही हे कसं आहे? टमाटे आमच्या घरी आहेत त्यामुळे आम्ही टमाटे काही घेत नाही. अजून काय घेऊ ते द्या. हे वाटाणा दे वाटाणा. आणि पहिलाच बाजार भरलाय त्यामुळं तरकारीवाल्यांनी पण शेतकऱ्यांना चांगला बाजार द्यावा. थोडा आवाज टाक ना तू. मित्रांनो यांनी आपला नंबर मारलाय म्हणजे आपल्याला बाजार करायचा. माग सोडली आणि त्यांच्या गावचा बाजार म्हणजे आपल्या गावचा बाजार सरपंचानीच घेतलाय जवळजवळ सगळा. सुरुवात तर करायला पाहिजे ना कोणतरी. हे कोकाटे पूर्ण परिवार बाजारला आलेले आज. घेतो ना बीट घेतो. हे पाहताय आमचे दाजी बीट द्या. ते सुद्धा कोकाटेच आहेत. हे कोकाटे आहेत. हे पाहता हे त्यांचे बंधू आहेत. तिकडे सरपंच. तुम्हाला वाटलं असेल मित्रांनो बाजार केलाय फोकाटच केलाय. सरपंचाने सुद्धा पैसे दिलेले आहेत. काय गावात अशा घटना असतील ना? हो असतील ना? आता नाही येत ना. आता नाही ना? आपल्या गावात असं काही झालं नाही. घटने आम्हाला बटाटे कसे दिले 2 किलो? खरं सांगा जगभर जाते. 60 रुपये 60 रुपये किलो. 2 किलो 30 रुपये किलो ने. आता वाटाणा दे आम्हाला.